आज आपल्याला नाही, ज्यांनी आपलं आयुष्य कामगारांसाठी झोकून दिलं असे खूप नेते होते आहेत, त्या सर्वांचे आपण टाळ्या वाजवून आभार मानतो. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्र दिन आहे, आपल्या सर्वांना त्याच्याबद्दल शुभेच्छा. आज खूप मोठा दिवस आहे, आज बुद्ध पौर्णिमा. त्यासाठी भगवान बुद्धाला आपण नमस्कार करून वंदन करू आणि त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना भरभरून शुभेच्छा. आपण इथं आता बऱ्याच वक्त्यांनी आपल्या व्यथा कथा मांडल्या आणि ते खरं आहे, यात खोटं काही नाही. मी सांगतो 2 महिन्यात काम होणार आणि ते 2 महिन्यात निघून जातात, मलाही शॉक बसतो. आवाज येतो ना बरोबर? कारण आपण जे सांगतो ते कोणीतरी आपल्याला सांगितलंय म्हणून आपण पंचांग पाहून ते सांगितले, बरोबर आहे. जे आपल्याला दिल्लीला संकेत मिळतात, जे सांगतात ते आपल्याला लोकांना सांगावं लागतं. आपण खोटं बोलत नाही, कोणीच नाही. पण जे संकेत मिळतात त्या संकेताप्रमाणे आपल्याला पुढे सांगावं लागतं, ते आपलं कर्तव्य आहे. पण ते जर झालं नाही तर जेवढे तुम्ही नाराज होता त्याच्यापेक्षा जास्त मला दडपण देतं मी करणार, कारण मी बोललेलो आहे आणि ते झालं नाही. त्यामुळं माझ्याकरता तुमच्यापेक्षाही मोठे आहे. कोणीतरी म्हणे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, तुम्ही म्हटलं झालंच पाहिजे होतं, तुम्ही म्हणता झालं नाही. मी त्यांना सांगितलं राष्ट्रीय अध्यक्ष होणं सोपं नाही. तुम्हाला मधल्या खुर्चीवर बसावं लागतं, जिथं टेबलला टेबल जॉईंट आहे, तुम्हाला पाय बसवलं जायचं नाही, बरोबर आहे का? तुम्हाला पंखा नसतो, तुम्हाला घाम येतो, बरोबर आहे का? गंमत करू लागलो की आपल्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीने आपण वागतो. पुढचा माणूस जर खोटा असेल तर मी तुम्हाला काय सांगू, पण तुम्हाला मी आज हे सांगू इच्छितो की आपलं काम केव्हाही होऊ शकतं, आजही होऊ शकतं. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही मंत्र्यांना भेटलो तर त्यांनी काकोलीच्या हे सांगितलं, हम मुहूर्त देख रहे, मुहूर्त देख रहे. आता त्याचं असं हे त्यांनी सांगितलं, उन्होंने कहा कि हम मुहूर्त देख रहे हैं, आपका काम कभी भी हो सकता है और कितना होगा आपकी अपेक्षा होगा. या भाषेत ते बोललेले. आता ते कितपत खरं बोलले, त्यांचं कितपत खोटं आहे का खरं आहे, पुन्हा मला उद्या फोन करून विचारू नका, वाघमारे साहेब आले का, डोंगरकड्याचे वाघमारे साहेब आले का, आले. पण हे संकेत आहे. आता हे संकेत दृढ कसे म्हणायचे? एक तर मंत्री स्वतः म्हणाले आणि स्वतः त्यांना खोटं बोलण्याचं कारण नसताना म्हणाले. त्यांना आपण काय करू शकतो? असा कसा नाही म्हणू शकतो, त्याच्या पुढे नाही करू शकतो का? सांगा बापू. त्यामुळं आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवणं आहे. आणि आज मला 2 बातम्या गाडीमध्ये बसताना मिळाल्या, ऐका होतो, नंतर तुम्हाला आपण मोकळ्याचा करतो. 2 बातम्या मला गाडीमध्ये बसताना मिळाल्या. एक बातमी आली प्रयागराजवरून, तिथे पन्नाजी श्रीवास्तव म्हणून आहे आपल्या संघटनेचे, त्यांनी फोन केला. ते म्हणाले रात को 12 बजे मैंने कौन सा टीवी बोला गुड लक न्यूज कधी ऐकलं नाही. आता तुम्ही ऐकलं का नाव? गुड लक न्यूज में बड़े अक्षरों में आया कि सरकार EPS 95 पेंशनरों की 7,500 मांग और दिए पर विचार कर रही है. विचार कर रही है. हाँ, थोड्याच वेळात मला पुन्हा हैदराबादहून फोन आला
त्यांनी हैदराबादचं NTV आहे का? हां NDTV हैदराबादचं NTV चॅनल त्यातही बातमी आहे. आणि आज 1 मिनिट कामगार दिवस तर काम होईल की नाही याची गॅरंटी नाही, पण मला जे बातम्या कळल्या तर तुम्हाला सांगतो. बरोबर आहे? बरोबर आहे ना साहेब? चुकतं का आमचं? आता काम हो की ना हो जबाबदारी माझी हे तर 100% खरं. बरोबर आहे? पण तुम्हाला फसवणे हा उद्देश कोणाचाही नाही. तुमच्यासाठी भांडणं सगळ्यांनी मिळून भांडणं या